मीन राशी 31 जानेवारी नंतर मोठा तमाशा, या गोष्टी घडणार, फुटेल घाम. 31 जानेवारी ते 5 फेब्रुवारी हा काळ मीन राशीसाठी साधा नाही. ग्रहांची मांडणी असे तयार होत आहे की तुमच्या आयुष्यातील दडलेले धागे एकामागोमाग एक उलगडू लागतील. मंगळ तुमचा स्वामी असल्याने त्याची तीव्र ऊर्जा तुमच्या निर्णयक्षमतेला धार देईल. तर शनीचा सूक्ष्म दवा तुम्हाला वास्तवाशी समोर जाण्यास भाग पाडेल. राहू केतूची अदृश्य हालचाल तुमच्या भावनिक आणि मानसिक पातळीवर खोल परिणाम करेल. यामुळे तुम्ही ज्या गोष्टींकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टी या काळात स्पष्टपणे समोर येतील. हा कालावधी केवळ घटनांचा नाही तर जाणीवांचा आहे. नात्यांमधील सत्य, कामातील वास्तव्य, पैशांबाबत अडचण आणि मनातील गोंधळ या सर्वांवर प्रकाश पडेल. काही क्षण धक्कादायक वाटतील, काही क्षण दिलासा देतील, तर काही क्षण तुम्हाला अंतर्भूत करतील. पण या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही अधिकच स्पष्ट, अधिकच ठाम आणि अधिकच मजबूत बनणार आहात. नियती जाणून तुम्हाला एका नव्या टप्प्यावर आणत आहे. तिथे भ्रम कमी आणि सत्य अधिक असेल. नंबर 1 आहे लपलेलं सत्य समोर येणार, धक्कादायक उलगडा. या काळात तुमच्या आयुष्यातील एखादं मोठं गुपित उघड होण्याची देखील शक्यता प्रबळ आहे. हे गुपित एखाद्या नात्याशी, घरातील व्यक्तीशी किंवा कामाच्या ठिकाणाशी संबंधित देखील असू शकते. तुम्हाला आत्तापर्यंत काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती, पण ठोस पुरावा नव्हता. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमच्यासमोर आता सत्य स्पष्ट करेल. हा उलगडा सुरुवातीला मानसिक धक्का देईल. विश्वास ठेवलेल्या व्यक्तीबद्दल मत बदलू शकते. मात्र दीर्घकाळासाठी हे सत्य तुमच्यासाठी मुक्ती देणारं ठरणार आहे. तुम्ही चुकीच्या समजुतीत जगत होतात त्यातून बाहेर पडाल. तुमचा निर्णयक्षमता, स्वभाव पुन्हा जागृत होईल. नंबर 2 शत्रूंचा डाव उलटणार आणि प्रतिष्ठेची पुनर्व्यवस्थापना. गेल्या काही काळात तुमच्या विरोधात सूक्ष्म पातळीवर योजना ह्या आखल्या जात होत्या. तुमच्या कामांवर शंका निर्माण करणे, तुमची प्रतिमा खराब करणे किंवा तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला गेला असू शकतो. 1 ते 2 फेब्रुवारी दरम्यान परिस्थिती अचानकच अशी बदलेल की सत्य बाहेर येईल आणि तुमच्यावर केलेले आरोप देखील खोटे ठरतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांना किंवा कुटुंबात मोठ्यांना तुमची खरी भूमिका समजणार आहे. जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच लोक बचावात्मक भूमिकेत आता दिसणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्याबद्दल देखील लोकांच्या मनात आदर निर्माण होईल. नंबर 3 आहे आर्थिक स्थितीत अचानकच बदल, अनपेक्षित लाभ. या काळात पैशाशी संबंधित एखादी अडलेली गोष्ट अचानकच मार्गी लागेल. जुनी थकबाकी मिळणे, एखादं अडकलेलं पेमेंट मिळणे किंवा एखादी नवीन संधी मिळणे शक्य आहे. 2 किंवा 4 फेब्रुवारी हा दिवस विशेषतः आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. हा पैसा तुमच्या एखाद्या मोठ्या अडचणीला सोडवण्यासाठी देखील उपयोगी पडेल. तुम्ही बराच काळ आर्थिक ताण अनुभवत असाल तर त्यातून देखील सुटका होण्याची चिन्हे आहेत. अचानक आलेली ही मदत तुम्हाला पुढील नियोजन करण्यास आत्मविश्वास देईल. नंबर 4 आहे मानसिक ताणातून मुक्ती, आतून हलकं वाटणार. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मनात अनेक गोष्टी साठवून ठेवल्या आहेत. न सांगितलेल्या भावनांना, न व्यक्त केलेली नाराजी आणि तुमच्या मनात सतत चालू असलेला विचारांचा ताण, यामुळे तुम्ही खूप थकलेले आहात. 3 फेब्रुवारी नंतर एखादा महत्त्वाचा संवाद किंवा निर्णय तुमच्या मनाचा ताण हलका करू शकतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी स्पष्ट बोलणे, एखादी गोष्ट सोडून देण्याचा निर्णय किंवा स्वतःसाठी वेळ काढणे, यामुळे आतून तुम्हाला शांतता मिळेल. तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट विचार करता येईल आणि भावनिक स्थैर्य देखील मिळेल. हे 4 मुद्दे या काळात सर्वाधिक प्रभावी ठरणार आहेत. पुढील घटनांची पायाभरणी याच 4 बदलांमधून होणार आहे. नंबर 5 घरात वातावरण बदलणार आणि दडपलेले विषय चर्चेत येणार. घरातील वातावरण काही काळापासून तणावपूर्ण किंवा गोंधळलेले वाटत होते. काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या गेल्या, काही प्रश्न न बोलताच राहिले. 4 किंवा 5 फेब्रुवारीला अशी परिस्थिती निर्माण होईल की हेच विषय सर्वांसमोर येतील. एखाद्या छोट्या कारणावरून मोठी चर्चा सुरू होऊ शकते. सुरुवातीला आवाज चढतील, भावना देखील तीव्र होतील, पण या चर्चेचा शेवट सकारात्मक होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे. ज्यांनी मनात राग धरला होता ते आता व्यक्त होतील. तुम्हालाही तुमची बाजू स्पष्ट मांडण्याची आता संधी मिळेल. अनेक गैरसमज देखील दूर होतील. घरात हलकं आणि मोकळं वातावरण निर्माण होईल, त्यामुळे दीर्घकाळापासून जाणवणारा ताण साहजिकच कमी होणार आहे. नंबर 6 जुन्या व्यक्तींचा अपेक्षित संपर्क. अपूर्ण अध्याय पुन्हा उघडणार.
भूतकाळातील एखादी व्यक्ती अचानकच तुमच्याशी संपर्क साधू शकते. हा संपर्क फोन, संदेश किंवा सोशल मीडियातून होऊ शकतो. ही व्यक्ती तुमच्या आयुष्याचा कधी काळी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची जागा होती. हा संपर्क जुन्या आठवणी जागा करणारा राहील. काही अपूर्ण राहिलेल्या भावना, प्रश्न किंवा गैरसमज पुन्हा तुमच्या समोर येतील. मात्र यावेळी तुमचा दृष्टिकोन बदललेला असणार आहे. तुम्ही अधिकच परिपक्वतेने परिस्थितीकडे पाहणार आहात. भूतकाळातील गोष्टींना योग्य शेवट देण्याची किंवा स्पष्टता मिळण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. काहींसाठी हे नातं पुन्हा सुरू होण्याची शक्यता, तर काहींसाठी कायमचा निरोप देण्याची देखील ही वेळ असेल. नंबर 7. करिअरमध्ये निर्णायक क्षण आणि तुमची क्षमता सिद्ध होणार. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानकच अशी परिस्थिती येईल जिथे तुमची जबाबदारी वाढेल. एखादं महत्त्वाचं काम, प्रोजेक्ट किंवा निर्णय तुमच्याकडे सोपवला जाईल. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे देखील वेधले जाईल. तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. ही संधी तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची प्रतिमा यामुळे मजबूत होईल. तुमची पदोन्नती होईल. कौतुक किंवा नवीन संधी याची देखील सुरुवात याच काळात होऊ शकते. तुमच्यावर असलेला विश्वास देखील आता वाढणार आहे. नंबर 8. आध्यात्मिक जाणीव वाढणार आणि अंतर्मुखतेकडे ओढा. या काळात तुम्हाला एकांताची, शांततेची आणि आत्मपरीक्षणाची गरज तीव्रतेने जाणवेल. बाह्य गोंधळापासून दूर राहून स्वतःशी संवाद साधण्याची इच्छा होईल. ध्यान, जप, प्रार्थना किंवा धार्मिक स्थळी जाण्याची ओढ वाढेल. ही आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला स्थैर्य देईल. निर्णय अधिक स्पष्ट होतील. तुम्ही भावनांपेक्षा विचारांवर आधारित निर्णय घ्यायला सुरुवात कराल. अंतर्मनातून मिळणारे संकेत तुम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जातील. 5 फेब्रुवारीपर्यंत घडणाऱ्या घटना मीन राशीच्या आयुष्यात खोल ठसा उमटवतील. जे काही घडत होईल ते तुमचं बदलेल. जे काही संपलं त्यातून तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे दरवाजे उघडतील. काही नाती नव्याने घडतील, काही नाती मागे पडतील, काही निर्णय कठीण असतील, पण तेच पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य ठरतील. या काळाचा खरा अर्थ म्हणजे अंतर्गत परिवर्तन. तुम्ही भावनांपेक्षा वास्तवाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल. तुमच्या आयुष्यातील अनावश्यक भार कमी होईल. मानसिक हलकेपणा, आर्थिक सुधारणा, नात्यांची स्पष्टता आणि आध्यात्मिक स्थैर्य या 4 गोष्टी तुमच्या पुढील प्रवासाची मजबूत पायाभरणी करतील. हा काळ तुम्हाला हादरवण्यासाठी नाही, तर जागा करण्यासाठी आहे. जे दिसत नव्हतं ते दिसेल, जे समजत नव्हतं ते समजेल आणि जे अडकलं होतं ते पुढे सरकेल. मीन राशीच्या जिद्दी आणि अंतर्ज्ञानाच्या जोरावर तुम्ही या बदलांना केवळ सामोरे जाणार नाही, तर त्यातून स्वतःसाठी अधिकच उज्ज्वल मार्ग आता तयार करणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.